वरळी मतदारसंघ कोणाची मालमत्ता नाही असा टोला विधान परिषदेचे उपसभापती जे नुकतेच निवडून आले आहेत त्यांनी लगावलेला आहे। वरळी मतदारसंघ कोणाची प्रॉपर्टी नाही असं उपसभापती म्हणतात। त्याला कारण म्हणजे आदित्य ठाकरे यांनी एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्यालाच आहेर यांनी हे प्रतिउत्तर दिलं आहे। आहेर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आगामी काळात वरळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरेंसमोर आहेर यांचं आव्हान असणार असल्याची चर्चा सुरू झाली होती। पण वरळी बालेकिल्ला होता आणि आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले होते। यावर सचिन आहेर यांनी काय म्हटलेलं आहे बघूयात। अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो। याच्यात काही नवीन नाही, धक्का बसल्यासारखं काही नाही। तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे। जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत इतिहासिक आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं। वरळी हा सर्वसामान्य लोकांचा आणि भौगोलिक परिस्थितीचा आहे। वरळी विधानसभा ही काय माझी कधी इस्टेट नव्हती किंवा कोणाची तरी ती इस्टेट आहे अशातला भाग नाही। ते आज लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी उद्या लोकांमध्ये चांगलं काम केलं तर लोक त्यांचा कौल देतील। उद्या पक्षाने कुठचा जर उमेदवार दिला तर तो त्यावेळीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। पण असं वरळीमध्येच निवडणूक लढवायची आहे, वरळीमध्ये आदित्यजींच्या सामोरे जाऊन हे करायचं अशी कुठचीही भूमिका नाही।